नमस्कार मंडळी, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. आज पुन्हा एकदा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपण आज बनवणार आहोत मटर पनीर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण याच्यामध्ये बिलकुल काजू वापरणार नाहीत. तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. तर सगळ्यात अगोदर ना इथे मी कांदा, टोमॅटो आणि लसूण हे सर्व कापून घेतलं आणि वाटाणे निवडून घेतले. त्यानंतर गॅस पेटवला, कढई ठेवली. त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, एकदम थोडं टाकायचं आहे. त्यानंतर जो कांदा कापला होता तो टाकायचा आहे. तो थोडा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकल्या, त्या पण फ्राय करून घेतल्या. लसूण टाकला, लसूण पण थोडा फ्राय करून घेतला. त्यानंतर माझा जो फेवरेट असतो नेहमीच तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याचे 2 कांड्या व्यवस्थित त्याला सोलून टाकलं त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी थोडे तीळ टाकले आणि हा सर्व मसाला एक 5 ते 10 मिनटं मी भाजून घेतला गॅसवरती. त्यानंतर सगळ्यात लास्टला आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आता टोमॅटो टाकल्यानंतर ना थोड्या वेळ ना त्याचं पाणी हे होत नाही, जिरत नाही, तर तोपर्यंत टोमॅटो फ्राय करायचा आहे. मग टोमॅटो पण त्यामध्ये कोरडा होऊन जातो थोडाफार. मग 5-10 मिनटानंतर ते उतरून घ्यायचे. त्यानंतर मसाला थंड होतो तोपर्यंत इथे आपण पनीरचे पीसेस करून घेऊया. आता पनीरचा पहिले जो तुकडा होता ना छोटा, तो मी पहिले काढून ठेवायचा आहे. त्याच्यातला एक तुकडा तो मी काढून ठेवला. तुम्ही पण थोडा पनीरचा तुकडा काढून ठेवा. त्यानंतर तुम्हाला हवे त्या शेपमध्ये पनीरचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता पनीरचे तुकडे करून घेतल्यानंतर ते साईडला ठेवायचे. त्यानंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं. जो मसाला आपण तयार केलेला होता तो थंड झाला असेल तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. आत्ता इथे आपल्याला जी मेन प्रोसेस आहे ती करायची. आपण जे काजू नाही टाकणार आहे ना, तर त्या काजूच्या ऐवजी जो पनीरचा आपण तुकडा काढून ठेवलेला होता ना साईडला, तर तो तेवढा तुकडा आपल्याला वाटणामध्ये टाकायचा आहे आणि बारीक वाटण घ्यायचं आहे. थोडंसं पाणी पण टाकू शकता तुम्ही. अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला भाजीला हवं तेवढं. त्यानंतर जो काही मसाला आपण इथे तयार केलेला होता तो मसाला याच्यामध्ये टाकायचा. आता मोहरी पण टाकू शकता तुम्ही. माझी मोहरी संपलेली होती म्हणून मी नाही टाकली. त्याच्यामुळे मी डायरेक्ट मसाला टाकला आणि मसाला फ्राय करून घेतला. आता इथे ह्या प्रोसेसला काय करायचं आहे आपल्याला, की जे वाटाणे आपण सोललेले होते ते वाटाणे आत्ताच टाकून द्यायचे, नंतर टाकायचे नाही. कारण काय होतं, वाटाणे कच्चे लागतात आपल्याला नंतर जर खूप उशिरा टाकल्यानंतर. पनीर लगेच शिजतं भाजीमध्ये, त्याच्यामुळे वाटाणे आपण लगेच मसाला टाकल्यानंतर टाकायचे त्याच्यात. ते फ्राय करून घ्यायचं. एक 5 ते 10 मिनटं मसाला मस्त तेल सुटूस तर फ्राय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचा, 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा काळा मसाला टाकायचा आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे पनीर मसाला असेल तो पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता, मी घरच्याच मसाल्यांचा वापर केला आहे. त्यानंतर जे पनीरचे तुकडे करून ठेवलेले होते आपण, ते पनीरचे तुकडे आत्ता याच्यामध्ये फ्राय करायचे. एक 5 मिनटं फ्राय करायचे, जेणेकरून आपण अगोदर जे बरेच जण असं करतात की पनीर अगोदर हे करून घेतात, फ्राय करून घेतात. मी अगोदर पण एक रेसिपी बनवली होती पनीरच्या भाजीची, तर मी त्याच्यात तसंच करून घेतलं. पण काय होतं ना, पनीर आहे ना चिटकून जातं ते कढईला. त्याच्यामुळे ना मी आता तेव्हापासून डायरेक्ट अशी टाकते. ती पण रेसिपी छान झाली होती, नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे पनीर टाकलं. त्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं. त्यानंतर थोडं भाजीला 5 मिनटं उकळी येऊ दिली आणि 5 मिनटानंतर ना अशी सुपर डुप्पर एकदम हॉटेल स्टाईल आपली पनीरची भाजी तयार झाली ना. तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, दिसते की नाही हॉटेल स्टाईल एकदम. तर चला, कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका प्लीज. आणि हो, जे कोणी फेसबुकला हा व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी पण फॉलो करायला बिलकुल विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलवरती अजून आपली पनीरची दुसरी पण रेसिपी आहे, ती पण जाऊन बघायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.